मित्रांनो, ही बैल दिसतात एकाच गावची ती आज गटपास झालेले आहेत। आज बघूया गावची बैल आणि नियोजन आणि गटपास सेमीसाठी पात्र झालेले आहेत, कारण गावचं नियोजन बघायला भेटत नाही आपल्याला। पहिला तुमचा परिचय सांगा आणि त्याचं नाव सांगा। मी पैलवान आदेश वाघमोडे, मार्करवाडी, आणि पिंट्या 999 ती आदतला 2-4 गुलाल घेतले ते। आता किती जाते? आता दुसरा दात, 2 दाती। आता काय होत असतं, बऱ्याच मुलाखती घेतली ते जास्त गावचं नियोजन होत नाही। तुम्ही गावचं नियोजन केलं, कसं नियोजन केलं? आता गावचं नियोजन का म्हण होत नाही तर त्यांनी म्हणायचं माझा बैल जास्त पळतो, मग त्याने ह्याला बैल द्यायचा नाही। त्याच्यामुळे गावचं नियोजन, गावातलं जर पैर झालं तर गाडी 100% पळणार का तर पळणार। फक्त ही बैलगाडी क्षेत्रात एक अशी चुकी आहे की त्यांनी म्हणायचं माझाच बैल चांगला, अरे कमी पळू दे ना, पण गाडी राहिली तर तू डबल हाण ना। का तो म्हणायचं लगेच नाही नाही माझा लय पळतो, त्या बैलाला ऐकत नाही माझा पुढं, मग ती गावातली गाडी जुळत नाही। त्याच्यामुळे रेस क्षेत्र माग आहे। नाहीतर गावातलं जर पैर झालं तर कोणाला वायदी द्यायची गरज नाही किंवा टेम्पोला भाडं जायची गरज नाही। ही रेस क्षेत्रातलं पैसे कमी होणार, हे असा महत्वाचा एक विषय। आणि बैल जास्त जर गावातली पळाली तर दुसऱ्या संघ पळाली तर बैल जास्त पळतात आणि मग गावातली बैल काम पळत नाहीत। मग ही महत्वाचा एक विषय आहे। त्याच्यामुळे गावची बैल पळत नाहीत का तर म्हणायचं माझाच बैल पळतो, मग एकामेकाची चर्चा झाल्यामुळं ते बैल पळत नाहीत गावच, असा एक विषय। मित्रांनो, जुन्या जाणत्या लोकांच्याकडून ऐकलेलं आहे की जुन्या काळात गावच्या जोड्या पळायच्या आणि फायनलला राहायच्या। आज त्यांनी हे महत्वाचा शब्द बोललाय की गावची पण बैल पळाली पाहिजे, जसं त्यांनी आज नियोजन केलं। जर तुम्ही जसं सांगितलं, गावचं जर नियोजन व्हायला लागलं, वायदी प्रकार पण कमी होईल आणि बैल लवकर उजेडात येतील। अहो, ही गरीबाची बैल सगळ्यात उजेडात येणार। गरीबाची बैल का म्हण पळत नाही ती तर ही पॉइंट आहे। गावात प्रत्येक गावात बैल एक तरी पळणारा जास्त असतोच, फक्त द्यायचा नाही गावातल्या गावात का तर ती वर जाईल म्हणून म्हणायचं की माझा जास्त पळतो, मग यांनी मोठ्यात पळवायचं। मग ज्याच्याकडे पैसा आहे ते मोठ्यात पळवतच की, मग त्याच्यामुळे बैल उजेडत नाही। मग आता ही जर आज जर बैल आपण बकासूर संघ टाकला म्हणा मोठ्या 4 बैलात, तर बैल का म्हण राहत नाही फायनलला। ही आता महत्वाचा एक विषय आहे की ह्यांनी म्हणायचं बाबा ही बैलच पळत नाही म्हणून त्या संघ गाडीच ताणायची नाही, त्याच्यामुळे बैल माग आहे। आता हे झाले अडचणी आणि आत्ताच जे क्षेत्र चालू आहे त्याचं फायनल वगैरे किती झाले, त्याने कुठल्या कुठल्या गावचं झालं? ही आता चिखलीत एक झाला, सदाशिवनगर मध्ये एक झाला, परत वेळापूर मध्ये एक झाला, आणि क्वार्टर फायनलला 2-3 जागेवर राहिले। कुठल्या खांदी पळतोय तो? हे दोन्ही खांदी पळतो बाहेर। आता दोन्ही खांदी तसं म्हणायला गेलं ना, पळत असला बैल तर अडचण येत नाही त्या, तरी तुम्ही सांगताय अडचणी येते त्या कशामुळे येत असतील? हे आता म्हणजे बैल दुसरा तरी चांगला पाहिजे ना। हे एखाद्या बैलाने बाबा आतल्या बैलाने पळालं तरी बाबा बाहेरच्या बैलाने गळा दिला पाहिजे। जर मग आता हे नुसता कडनं जर जास्त बैल पळत असला, आतला बैल जरी नाही पळाला तर मग कडनं एका बैलाने गाडी लागत नाही, असा विषय। मग दोन्ही खांदी बैल आहे पण ते आतला बी तसाच बैल पाहिजे ना, त्याच्यामुळे गाडी। आता त्याचं काय पळाचं वैशिष्ट्य आहे? याचं काय नाही, ही गाडी जर असला तर गाडीच पास होऊन देत नाही। एवढं वैशिष्ट्य आहे याचं। गाडी वाचली गाडीच पास होऊन देत नाही, गाडी तुटली तरच थोडस हे करतो, नाही तर गाडी वाचल्या गाडी पास होऊन देत नाही। कुठलं त्याचं मैदान असं सांगचाला की ती जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्या स्मरणात राहणार आहे? आता ते सदाशिवनगरला असंच आमची गाडी, दोन्ही गाड्या अशा 3 गाड्या सामन्यातच पळत होत्या। 3ही गाड्यात अशा कोणाची गाडी बसल अशी काय सांगता येणार नव्हती, पण तेवढ्यात नुसतं तोंड काढलं का तर ह्याने तोंड काढलं दोन्ही गाड्यात, 3ही गाड्यात, ह्याचाच निकाल झाला, असा विषय आहे। त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं, कारण असं प्रसंग कमी घडतात। ते आता वाटलं की बाबा ही गाडी पास होऊन देत नाही, ह्याच्या अंगात जिद्द आहे, हे असं तेवढं देण्यात आलं की यायला ही गाडी वाचल्यावर गाडी सोडणार नाही, कुठल्या बी गाडी वाचला तर गाडी पास होऊन देणार नाही, त्यावेळेस देण्यात आलं। आता काय पुढं कसं नियोजन आहे, कारण नावात जायचे आणि गावचं नाव करायचं हे आता ही काय मग म्हणून गावातली गाडी ताणायची का तर गावातली गाडी गावातला बैल पळतो, मग त्याच्या संग आता पहिल्यांदाच योग आलाय पळवायचा, तर पहिल्यांदा आला तर कडनं गटपात झाला, आता शेमीला बी कडलच लागली आज। कडनं गटपास झालाय, आता अपेक्षा काय सेमीला, कारण कडनच लागले? काय सुद्धा अडचण नाही, कडनं आता पळाली अजून बी पळणार, त्यामुळे काय अडचण नाही। गावची गाडी आहे,
काय कमी पळल जास्त पळल आपलीच पळल, काय वायदी तर आपण दिली नाही. त्याच्यामुळे मग हे दुसऱ्याने वायदी देऊन गटाला मार खाऊन घरी जायचं. त्यापेक्षा गावातली गाडी आली, चांगली गट काढलाय, आता सीमेला बी कड लागली, काय अडचण नाही, का तर गावातली गाडी आहे. मित्रांनो, गावकर आहेत त्यांचे आणि गावचा बैल आहे, त्याचंही नाव जाणून घेऊया की बैलाचं नाव आणि त्यानं कोणती कोणती मैदान केलीत किंवा किती गटपास झालेत. काय नाव आहे त्याचं? ते बैलाचं नाव दैवान आहे. आदत मध्ये 3-4 गुलाल आहेत आणि 10-12 क्वार्टर फायनल आहे त्या. आणि निकालाला वासरू वाढतं का तर वाढतं. आता दुसरं झालंय, दुसरं तिसरं मैदान आहे आता. त्याला गाडी लागत नाही किंवा काय नाही, उघडा म्हणतो पळतो, दोन्ही खांद्याने पळतो, काय अडचण नाही. आणि निकालाचा बादशाच आहे तो पुढच्या रानाला. आणि 2-3 नंबरातली बैल घेऊन तो गटपास होतो, सेमी बी काढलेला आहे. असं काय टॉपच्या बैलात कधी पळलेला नाही अजून. आता ज्यावेळेस असलं वासरू आपल्या दावणीला असतं त्यावेळेस अपेक्षा असते त्या मालकाच्या की ही मैदान करावं, ती मैदान करावं आणि आपल्या गावचं नाव असेल किंवा आपलं नाव असेल, नाव करावं त्यानं. कुठल्या अपेक्षा घेऊन ह्या क्षेत्रात आता त्यासोबत येतात? आपली अपेक्षा एवढीच आहे, तो पळला पाहिजे आणि तो आपल्यासाठी पळतोय आणि तो पळत राहणार. त्यानं फक्त ज्याला त्या मैदानात गुलाल राहील एवढीच अपेक्षा आहे. असं नंबर 1 करावा किंवा 2 करावा ही अपेक्षा नाही. आणि पायऱ्याला फक्त सहकार्य व्हावं सगळ्यांचं, गावकऱ्यांचं आणि जे स्नेही आहेत सगळे ते सपोर्ट करतात, त्यामुळे आपला बैल पळतोय. मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं की सपोर्ट करतात त्यामुळे बैल पळतोय, त्यांचंही 2 शब्द घेऊया. आता काय होतं तुमचं, त्यांनी सहकार्य सांगितलं, सहकार्याशिवाय होत नाही. कसं कसं सहकार्य असतं? गावची गाडी पळायची म्हणलं तर भरपूर नियोजन करायला लागतं. नियोजन आदल्या दिवशी मीच केलं होतं, सगळं नियोजन झालं आणि मग रात्री आमचा पायरा ठरला, रात्री 10 वाजता. आणि मग तिथनं मग सगळं चिठ्ठ्या आधीच टाकल्या होत्या पैलवानने आणि मग तिथनं मोरं नियोजन करून मग आम्ही सकाळी लवकर आलो. आज नियोजन तुम्ही केलं आणि आज गट पास केलाय त्यांनी, म्हणजे जसं नियोजन झालं तसं त्यांनी पाळलेत ते. हो हो, पळाली. जसं नियोजन केलं त्याला श्रेय ते आले. बरोबर. आता काय होतं, मुलाखत बघतात बरीच जण, नंबर आपण टाकत नाही, कॉन्टॅक्ट नंबर काय सांगचाल? कारण पायऱ्याला कॉल येतात, मला कॉल येतात की आम्हाला त्यांचा नंबर द्या, पण तुमचा नंबर नसतो. काय सांगचाल नंबर? माझं नाव अक्षय मधुकर उद्दाळ, गाव फोंडशिरस, बैलाचं नाव आहे दैवान. मोबाईल नंबर आहे 77 76 08 77 90. मित्रांनो, नंबर आपण स्क्रीनवर पण देणार आहोत, पण तुम्हाला जरी मुलाखत बघितली तर कॉन्टॅक्ट त्यांना करू शकता. आता कुठलं मैदान त्याचा असताय की बाबा ह्या मैदानात ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस अपेक्षा वाढत गेल्या की अजून आपलं वासरू नाव करू शकतंय? वडगाव हल्लीचं एक मैदान होतं, तिथं माहिबिया सेमीत लागला होता. माहिबिया सेमीत क्वार्टर फायनल राहिला होता. त्यावेळेस पहिल्याच वेळेस आपण डाव्या खांद्याने झुपला होता, आदत वासरू होतं. त्यावेळेस तिथून पुढे वाटलं की आपलं वासरू दोन्ही खांद्याने पळतंय, काय अडचण नाही. माहिबिया सध्या मस्त रेटच्या सीमेत होता आदत असताना. त्यावेळेस वाटलं आता वासरू आपलं दोन्ही खांद्याने पळतंय, कायच अडचण नाही, कुठल्या खांद्याने झुपायला. तिथून पुढे अपेक्षा वाढली की वासरू पळू शकतं, कायच अडचण नाही. आता ही मुलाखत झाल्यावर पैरे पण तुम्हाला भेटतील. आता ज्यावेळेस तुम्ही पैरा करणार आहे त्यावेळेस कसा पैरा त्याला बघचाला की बाबा ह्या गोष्टी त्या बैलात पाहिजेत? एक साधारणपणे खाली तळ बघितला जातो बैलाचा, किती बैल तळ काढतोय आणि पुढचा रान बैल कसा पळतोय, बैल खिळव पळतोय का लागून पळतोय का बरोबर त्याच्या खांद्यावर पळतोय, हे बघितलं जातं. आणि बैलाची एक ट्रिक बघितली जाते पळण्याची की बाबा बैल पळतोय कसा, मोसम कसा धरतो, ते एवढे भाग बघतो आम्ही. मित्रांनो, त्यांचाही कॉन्टॅक्ट नंबर घेऊया, कारण आजकाल काय होतं, पायरा असेल तरच हे बैलगाडी क्षेत्र आहे, अडचणी भरपूर आहे. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 96 65 95 23 51. आदेश वाघमोडे, मार्करवाडी. मित्रांनो बघा, कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे, स्क्रीनवर पण देऊ. त्यांची आपण इच्छा पूर्ण होईल आज फायनलला राहण्याची, कारण गावची जोड आहे. आपण शुभेच्छा करूया त्यांना, फायनल मिळेल. धन्यवाद. थँक्यू.